नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभप्राव कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता पण जात आहे आपल्या नेटवर्क पॉईंटमध्ये। ॲक्च्युली ते नेटवर्क पॉईंट पण आहे आणि आपली ते हायस्कूल पण आहे जिथे मी शिकलो आहे। आणि आपल्यासोबत आहे सोनूताई आहे, वेदिका आहे, बंटी आहे। पण हे त्या शाळेमध्ये शिकले नाहीत, पण मी शिकलो आहे। खूप सारी आठवणी आहेत तिथे। तर आपण आता तिथे जाणार आहे। आम्ही तुम्ही शिकत असताना बघत होते हो। तर खूप म्हणजे खूप दिवसानंतर जातो शाळेच्या इकडे। आणि हे बघा, हा वरती रोड गेलाय ओंबी इकडे, आणि इकडे खाली रोड गेलाय आपला खेड साईडला रोड गेलाय। इथे बघा समोर आपला हनुमान मंदिर आहे, प्लस अजून पण तिकडे आत्मा मंदिर आहे, आपला काळकाई मंदिर पण आहे आपल्या तिथे। तर गावात नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला खाली फोन करायला लागतो। ॲक्च्युली BSNLचा आहे, पण तो आता पाऊस आहे त्याच्यामुळे ना नेटवर्क पकडत नाही तिथे। तर आता ह्या रोडने आपण असं खाली जाणार आहे। सोनूताई, कसं वाटतंय गावी येऊन? खूप छान, गावचं वातावरण कसं आहे? असं वाटतं इथेच राहावं, पण ते पॉसिबल नाहीये। मी इकडचा पाहुणा आहे, मग काय करू? पण माझ्या गावासारखा राहतो मी। भाचा आहे भाचा तो काय येतच असतो, तो लहानपणापासून आहे इथे। त्याचं गाव वडगाव आहे, वडगाव. शिंगरीत जास्त असतो असो, मे बी त्याची त्याला शिंगरी गाव मामाची पोरगी बिरगी असेल तर करू शकतो बरोबर। पण त्याला आवड आहे ऐकल्या शिंगरी गावाची, म्हणून तो येतो इकडे। बस इथे दुकान आहे, आमच्या रवी काकांचं दुकान आहे इथे। काय बरी आहेस ना काकी? तर बघा, हा स्टॉप आहे आपला, इथं बस थांबतात आणि गाणी बिणी लागली आहेत गणपतीची। हा वाड आहे, अशी गाणी कंटिन्यू चालू असतात। तर हा रोड आपल्या खाली खेड मार्गेला गेलाय, खेड ह्याच्यामध्ये गेलाय। आणि ही आपली कमानी आहे, इथून आपला रोड चालू होता। आपला पुढे मंदिर पण आपला काळकाई देवीचा, तरी कमानी इथून एंट्री आहे इकडे आपल्या मंदिरात जायला। आणि आपला धरण पण आहे खाली ॲक्च्युली, पण ते काम 30-35 वर्ष काम चालूच आहे ना त्याचं। अजून 30-35 वर्ष लागतील मला वाटतंय, मला वाटत पण नाही होईल तो। भरपूर आमचे पप्पा वगैरे छोटे होते तेव्हापासून ते काम चालू आहे, पण अजून होत नाही आहे बघा। मस्त आता सुंदर असं ऊन पडलंय, 2-3 दिवसानंतर हा ऊन पडलाय, नाहीतर पाऊस कंटिन्यू चालूच आहे। ऊन पडला की मस्त पोरं जरा फिरायला पोहायला जाऊ शकतात, पण ऊनच नाहीये, आज पडलाय ऊन। डायरेक्ट खेचला हा, ते बघा वर्षांनी बदलायचं आपलं मंदिर इथं आहे, आणि वरचा क्लायमेट बघा किती सुंदर आहे, किती मस्त आहे ना। ते बघ फॉग पण आलाय खाली, आणि इकडे ऊन पडलाय मस्त आहे की। आणि आपलं हायस्कूल आलं इथे, इथं आपलं नेटवर्क येतो। हे बघा किती सुंदर असं आहे। हे बघा ही चिंच आहे, पहिला आम्ही शाळेमध्ये असताना चिंचेवरती शाळा सुटली का चिंच काढायचो इथून, इकडून सगळं पॅक केलं, गेट बीट लावले, गुरुवीर आतमध्ये जातात म्हणून। कसं माहिती का, कॅम्पिंगला खूप छान जागा आहे, आणि खाली मंदिर आहे ना, तुला पाणी पण प्यायचं सगळं आहे। हा, आणि मस्त 3 दिवस राहिले। तर हे बघा इथे ॲक्च्युली ते जेवण बनतं जे पोरांसाठी, आणि हा आपला हायस्कूलचा इकडे पाणी वगैरे पिण्यासाठी सगळं आहे। ही आपली शाळा, आणि इकडे खाली आपलं धरण आहे, आणि वरती फॉग बघा असं आलंय। हा स्टेज आहे आपल्या इकडे, हे बघा इथे खाली मैदान पण आहे खेळायला, इकडे आंबा वगैरे आहेत आणि हा क्लायमेट बघा किती सुंदर आहे।
आणि धरण इथं पुढे आहे, समोर खाली आहे. ते काम अजून तर चालूच आहे. आणि इकडे सगळे बसलेत. नेटवर्क पॉईंट ॲक्च्युली इथं नेटवर्क येतो आम्हाला. ही 5वी ते 10वी पर्यंत शाळा आहे. कोण टाकते लाईक म्हणजे मी पडणार नाही. लाईक मी पडत नाही काय ॲक्च्युली पहिले इथे गाड्या वेड्या होत्या ना. ऍक्च्युली नाही इथं नव्हतं तिथे होते. इथे होत्या इथे तिथे होत्या. आम्ही फोडल्यात गाड्या. आम्ही फोटो काढले. अरे अरे गाड्या सगळ्या तिथे होत्या. ते चालू करून घेऊन गेले ते. अरे बब्बी इथे होते इथे पूर्ण. हे पकड जरा. घे ना पकड ना. इथे होत्या गाड्या. तू सांगू मी जेव्हा आलो ना गावी या पूर्ण गाड्या होत्या तर साफ केली त्यांनी गाड्या पूर्ण आणि मैदान केली. आणि इथे एक होती. हा मग ते घेऊन गेले ते. हा नाण्या ते हे बोलता छत्री दे ना. गाडी नंबर. अरे हा ते ब्लॉग बनवला होता ना एक. हा अरे ते ब्लॉग कुठे गेले काय माहिती. भारी ब्लॉग. अरे हा तो एक होता ना तो आटकव. तर इथं खाली धरण आहे आपलं. तो धरण कधी होईल. हे बा आम्ही तर ना हे यायचो इथं. आम्ही ना आमची सहल असायची बालवाडी इथली. हा ते आता तुला वाटतंय पहिलं तेवढं चांगलं होतं. माझ्या मते ऐतिहासिक असेल ते. ऐतिहासिक म्हणजे प्रसिद्ध आहे ते. काय होतं रे इथं. अरे ही धरणवाली लोक राहायची ते पहिली. अरे इथे काय घेऊन यायचे धरणाची लोक असेल. हा थोडे आपण असणार आहे. मुंबई नसं असं दिलं असतं खाली नसता बाका बघ. ही पहिली वाट असायची आपली ना हायस्कूलकडे यायची. तुम्ही एवढं फिरून यायचा. आम्ही नाही यायचो. हे खालचे दुसऱ्या गावातले पोरं आहेत ना ती यायची तिकडे. पण आता खूप जंगल झालं. इथून येणं सगळं हे नाही किती वाटते. पण ह्याच्यामध्ये सुट्ट रे उन्हाळा. हा उन्हाळा. तर इकडं हा खेडकं गेला आणि हा खालून एक धैवलीकडे रस्ता गेलाय आणि धरण आपलं इथं आहे. हे बघा आपलं धरण 30 वर्ष आपलं धरण बनतंयच पण अजून काय झालं नाही. भरपूर आमच्या आजोबा सगळ्यांनी ह्याच्या धरणावरती काम केलंय. तर धरण बनतंयच अजून. अरे रस्ता कुठला. रस्ता नाही आहे ते. अरे येडे के तर सगळ्यांच्या आशा होत्या की धरण होईल पण धरण काय व्हायचं नाव नाही. ए तिकडे नको. काय रे तू असं केला. काय अरे ते नको येडे पाऊस येतोय. आहे रस्ता. ही वाट तरी चांगली आहे. आधी तर अजिबात नव्हती. जाऊ वा, पण जाऊ. दगडी दगडी होती. जाऊ चला. मस्त. चले जरा पाय थोडा त्या नाही तर तू बघ पहिलं. छान वाटतं. क्रिकेट खेळायला मस्त आहे. पण बॉल किती मोठा आहे धरण. हा पुढे जाऊन. अरे शुभम ये. तर बघा पाऊस चालू झालाय आणि गणपती विसर्जन पण होत आहेत 1.5 वर्षाचे. आणि हा आपल्या बघा धरण ऐकून पूर्ण असा गवत वगैरे झालेलं आहे. आता याच्या जास्त झाडं बिडं झालेत पण साफ वगैरे करत नाहीत. तर बघा खाली नदी पण आहे. पाणी वाढत राहते. हे बघा इकडे पुढे खेड आहे आणि इकडे पुढे उमरी वगैरे सगळे हे गाव इकडे आहेत. उमरी महाड इकडून जातात. तर आम्ही आशा करतो की लवकर हा धरण होईल. ॲक्च्युली धरण झालं असतं ना की पाण्याचा प्रश्न सुटला असता. मे महिन्यात पाणीच नसतं इथे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. लोकांचे पाणी भेटत नाहीत. मग जी मुंबईकरी येतात त्यांना मग येत नाहीत मग ते पाणी नसल्यामुळे. तर धरणावरती आम्ही अवलंबून होतो की होईल लवकर आणि आम्हाला पाणी भेटेल पण शक्य नाही ते लवकर. हे बघा वरचं क्लायमेट वगैरे ते वरती गाव आहे ते दिसत नाही. इथं मंदिर आहे आणि हायस्कूल आहे इथे. कुठे नेतो कारण की त्याला असं म्हणजे तो फोन घेऊन
तो फोन घेऊन बसत नाही. विसर्जन दिसेल का तुझं? नाही विसर्जन नाही दिसणार. खूप हा मोठा आहे धरण, खूप लांब आहे, कंटा येतो चालत जायला दुसरीकडे. हा बोल बोल. मला ब्लॅक कलरचा टी शर्ट पाहिजे तुझा तो वाला उद्याला घालायला. कुठला ब्लॅक? तो दुसरा मागे बघ घातलेला आणि मी तुला बोललेली की मला पाहिजे. माग आता आणलाय मी काय तो? तू आणलाय. आता हाच ब्लॅक आहे. ए मग का घातलास तू? मला काय माहित. त्याचा टी-शर्ट तो नाही घातला तर काय बाजूला. अरे पण मग मला ठेवलेलाच घालायला मग मला सकाळी का बोलला की हो आहेत माझ्याकडे. मग तू काय बोलली टी शर्ट आहे काय? बोल टी शर्ट आहे माझ्याकडे. ब्लॅक थोडी बोलली होतीस. हा बघा इकडून पाऊस बघा वरतून येतो. हे ढग बघा किती काळे केले गेले. म्हटलं ऊन वगैरे असेल तर काय ऊन नाहीये. काय पाऊसच चालू आहे. आणि हे बघा हा पुढे वरचा किंजळा गाव आहे आणि इथे ॲक्च्युली हा इथून एक दरवाजा करणार होते पाणी सोडण्यासाठी. तर ते समोर बघा त्यांनी पूर्ण हे केले आणि खाली नदी आहे. इथून दरवाजा करून हा पूर्ण इकडे पाणी अडवणार होते पूर्ण वरपर्यंत. असा हा प्लॅन आहे त्यांचा. प्लॅन कधी सक्सेस होतं काय माहीत नाही. ते बघा सगळं काम तर पावसाळ्यामध्ये बंद असतो, चालू होतो तो उन्हाळ्यामध्ये चालू होईल. आणि बघा पूर्ण असं जंगल असं झालं आणि तर वरती गाव काय किंजा गाव आहे. इथे तर गवत आला असेल. हे बघा इथे गवत आला असेल त्या दगडींवर थोडं काढलं. इथे वरती बघितलं तर ना इथे किल्ला आहे, महिपतगड म्हणून किल्ला आहे. त्या डोंगरावरती तो 1, 2, 3 आणि 4था डोंगर आहे ना तिकडे, तिथे किल्ला. ॲक्च्युली तिकडून शिडी आहे वरती जायला. पहिली लोक तिकडून धान्य वगैरे आणायचे वरती गडावरती असं माहिती आहे. इथून सांगतात लोक आपले. तर इथून वरती जायला आहे 4-5 तास लागतात वरती जाईपर्यंत. रोड पण आहे पण रोड एक गावापर्यंत आहे, बेलदारपर्यंत आहे असं गावाचं नाव आहे. तिथपर्यंत आहे. तिथून वरती थोडं चाललं लागतं, अर्धा तास थोडं चाललं लागतं. आणि आमच्या गावातून पण असं इथून वरतून जायला. पण इथं वरती मावळे राहायचे असे भरपूर काही सांगतात लोक ते आहेत. तर आम्ही असं कधी कधी महाशिवरात्रीला जातो इथून वरती. पण आता कसं आलं आहे की पहिले लोक झाडबिडं तोडायचे तर मोकळे असायचे आणि आता खूप रान झालं आहे. तर पण मजा येते वरती जाताना. खूप असे फॉगच्या वरती आहे ॲक्च्युली ते डोंगर आहेत पण दिसत नाहीत. पूर्ण फॉगवरचं दिसतं ह्याच्या डोंगराच्या वरती गेलं का. तर कधी प्लॅन झाला तर बघू जाऊ. आणि असं आमचं हे कोकणातलं सुंदर वातावरण आहे. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे. जास्त करून इकडे फोटोशूटला येतात. हे बघा. तर मित्रांनो आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि कमेंट करा. तोपर्यंत भेटू नंतरच्या. बाय बाय. करा.